सुभाष आणि प्रकाश सलामीची जोडी त्या ठिकाणी अंधेरेवाडी संघाची या क्षणाला आपण बघतोय. जोरदार पाठिंबा त्या ठिकाणी मात्र लोकल बॉईज या अनुषंगाने चांगला मिळतोय त्यांना. त्याचा फायदा त्या ठिकाणी कितपत होतोय या जोडीला पाहणं योग्य ठरेल. 4 षटकांचा सामना असेल त्या ठिकाणी. या सामन्यासाठी न्यू बॉल वापरले जातील यापूर्वीच कल्पना त्या ठिकाणी दिली गेली दोनही संघ नायकांना. पहिले षटक त्या ठिकाणी हाताळलं जाते. लक्की त्या ठिकाणी पहिलं षटक हाताळतायत. प्रेक्षक वर्गाकडनं चांगल्या शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत अंधेरेवाडी संघासाठी. यावेळेस मात्र चॅलेंज लक्कीच्या समोर सुभाषचं असेल, कारण सुभाष एक चांगला बॅटर त्या ठिकाणी मानला जातोय अंधेरेवाडी संघाच्या डगआउटमध्ये. येस, त्या ठिकाणी सामना सुरुवात होतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी हाताळला जाईल. चेंज ऑफ स्लोअर 1 हाताळलं गेलंय. एक्स्ट्राचं त्या ठिकाणी वाईट घोषित केलंय पंचांनी. अवांतर धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. अनोखा प्रयोग पहिल्याच चेंडूवरती बघायला मिळालाय लक्कीकडनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच अनुषंगाने हाताळलं गेलं. यावेळेस कुठल्याही प्रकारची धाव नसेल. मध्यम गती त्या ठिकाणी मारा केला जातोय, कारण न्यू चेंडू या क्षणाला हाताळला जातोय. त्याच अनुषंगाने कुठल्याही प्रकारचे वेगवान मारा आपल्याला गोलंदाजाकडनं बघायला मिळत नाही. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. हलकंसं पंबल झालंय. पुन्हा एकदा बॅकअप कडनं त्या ठिकाणी पंबल झालंय. 2 धावा या दरम्यान त्या ठिकाणी बॅटर परिपूर्ण करतायत. नवीन चेंडूला त्या ठिकाणी रोल करण्याचं कार्य या ठिकाणी सुभाषकडनं आपल्याला बघायला मिळालंय. यावेळेस लॉंगॉनला खोदून काढलंय. रिस्की धाव त्या ठिकाणी म्हणावी लागेल. ट्राय केलं होतं डायरेक्ट हिटसाठी. यावेळेस मात्र फलंदाज सुरक्षित असेल. एक सिंगल त्या ठिकाणी धावफलकामध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या साह्याने धावफलक या क्षणाला आपल्याला वाढताना बघायला मिळतो 4 या अंकावरती. कितपत टार्गेट त्या ठिकाणी सुनिश्चित करता येणाऱ्या काही क्षणात त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस उंच पुऱ्या काठीचा त्या ठिकाणी प्रकाश आपल्याला बॅटिंग मार्क वरती बघायला मिळतोय. हो, यावेळेस बिग फटक्यासाठी ट्राय तर केलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पुन्हा एकदा हाताळलं गेले. कुठल्याही प्रकारचा संपर्क नसेल. डॉट डिलिव्हरी या क्षणाला बघायला मिळते. अद्याप मात्र मोठा फटका कुठल्याही बॅटरकडनं आपल्याला बघायला मिळाला नाही, तो अंधेरेवाडी या संघाकडनं. ट्राय केलंय. यावेळेस मात्र चांगलं फील्ड त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑन मध्ये म्हणावं लागेल. केवळ सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करतील बॅटर. +40 मात्र टार्गेट डेफिनेटली ते उभारावं लागेल. फुलटॉस यावेळेस खेळून काढलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू येतोय. डीप मध्ये बॅकअप येतोय चेंडूवरती. दुसऱ्या धावेसाठी हा ना या प्रयत्नात मात्र थांबवलंय ते सुभाषनं. षटकाचे त्या ठिकाणी समाप्ती झाली. पहिलं षटक परिपूर्ण झालंय. धावफलक या क्षणाला आपण बघतोय 6 या अंकावरती. कमालीची गोलंदाजी. नवीन चेंडूचा चांगला वापर त्या ठिकाणी केलाय लक्कीनं. कौतुक करावं.
यावेळेस योगेश हाताळतोय गोलंदाजी. त्या ठिकाणी पहिलाच चेंडू त्या ठिकाणी जैल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. एक सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण करतायत बॅटर. ओहो, यावेळेस मात्र त्या ठिकाणी ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर त्या ठिकाणी फ्लाय चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. वाईड त्या ठिकाणी घोषित केलंय पंचांनी. बॅक टू बॅक दुसरा वाईड टाळलाय. यावेळेस वाईडची हॅट्रिक पूर्ण झाली. हो, यावेळेस चांगली डिलिव्हरी हाताळली गेली. मुन्ना त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. अव्वांतरचं सत्र मात्र या क्षणाला बघायला मिळतंय. अतिशय खराब गोलंदाजी हाताळली जाते. स्विंग करण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर त्या ठिकाणी चेंडू आपल्याला मार्गस्थ बघायला मिळत आहेत. यावेळेस ट्राय केलाय बिग साठी, फटका फसला गेलाय. मुन्ना येतो चेंडूवरती. जैल या क्षणाला चांगला टिपला गेलाय. यावेळेस प्रकाशला माघारी परतावं लागेल. दुसरा प्रकाश त्या ठिकाणी मात्र या क्षणाला बॅटिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळेल. अवांतरच्या सत्र या ठिकाणी आपल्याला वारंवार बघायला मिळाले. 3 चेंडू अजूनही त्या ठिकाणी हाताळावे लागतील ते मुन्ना या गोलंदाजाला. अकरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस प्रकाश बॅटर आपल्याला न्यू बॅटर या क्षणाला बघायला मिळत आहेत. पुनश्च एकदा अवांतरचं सत्र बघायला मिळतंय. वाईड हाताळलं गेलंय. 1 धाव त्या ठिकाणी धावफलकामध्ये जोडली जाईल. फुलटॉस यावेळेस हाताळलं गेलंय. फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी काही खेळून काढता आलं नाही. डॉट डिलिव्हरी या क्षणाला बघायला मिळते. हो, मिडल स्टंप वरती सोडलं जात आहे. ऑफ स्टंप वरती स्विंग होतोय. षटक त्या ठिकाणी संपला गेलाय. दुसऱ्या षटकाची त्या ठिकाणी समाप्ती झाली. धावफलक या क्षणाला आपण बघतोय 12 धावा. केवळ अवांतरचं सत्र त्या ठिकाणी आपण बघितलं तर एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करून दिली बॅटनं आपल्याला. केवळ अवांतरच्या 5 धावा त्या ठिकाणी बघायला मिळाल्या. 2 षटके परिपूर्ण झाली. 12 धावा धावफलकावरती. ड्रिंक टॉली अशोकच्या अनुषंगानं मैदानात आपण बघायला मिळते ती अंधेरेवाडी संघाची. यावेळी स्ट्राइक वरती सुभाष असतील. बॉलिंग मार्क वरती आपल्याला त्या क्षणाला पवन या क्षणाला आपल्याला बॉलिंग मार्क वरती बघायला मिळत आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी प्राथमिक 2 षटके तर त्या ठिकाणी सुरेख हाताळली गेली ती लकी आणि मुन्ना या गोलंदाजाकडनं. बॅटच्या पुढ्यात यावेळेस टाइम झालाय. फटका फसला गेलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती झैल त्या ठिकाणी महत्वाचा ड्रॉप झालाय. यावेळेस जेव्हा मोठे फटके त्या ठिकाणी सुभाषच्या बॅटमधनं बघायला मिळतील
जखमेवरती मीठ चोळण्याचं काम होईल ते देवरगाव या संघासाठी, कारण मोठ्या पटक्यासाठी ओळखला जाणारा बॅटर याचा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. या 2 धाबांनी धावफलक वाढला जातो त्या ठिकाणी 14 या अंकावरती. एज लागलाय पुन्हा एकदा फास्ट स्लिप मध्ये योगेश येतो. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी बघायला मिळालंय. फलंदाज या क्षणाला सुरक्षित आपल्याला बघायला मिळतो. एक धाव त्या ठिकाणी धावफलकामध्ये जोडली जाईल. धावेंवरती मात्र डेफिनेटली चांगलं अंकुश ठेवलं जातंय ते देवरगाव संघाच्या गोलंदाजाकडनं. यापूर्वीचाही सामना त्या ठिकाणी चांगला डिफेंड केला होता कमी धावफलकामध्ये. यावेळेस ग्राउंडच्या साह्याने पुन्हा एकदा पॉइंट रिजनला हलकंच तटवलं. एक केवळ सिंगल येईल या क्षणाला. मनोवैज्ञानिक त्या ठिकाणी दबाव या क्षणाला बॅटरकडे आपल्याला बघायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी मोकळी संधी, मोकळे हात करण्याची संधी गोलंदाज देताना दिसत नाहीये ते देवरगाव संघाचे. ट्राय केलंय यावेळेस जखमेवरती मीठ डेफिनेटली चोळलं गेलंय. चेंडू त्या ठिकाणी मिड ऑन क्षेत्रात निघून जातोय 6 धावांसाठी, कारण यापूर्वी या बॅटरचा झेल त्या ठिकाणी डीप मिड विकेटला सोडला गेला होता. वाऱ्याच्या प्रवाहाचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी सुभाष उचलताना आपल्याला यापूर्वीच्या चेंडूवरती बघायला मिळालाय. यावेळेस ट्राय केलंय पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू पार्किंग लॉट मध्ये निघून चाललाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार त्या ठिकाणी आलाय. अखेरचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. हे षटक मात्र काहीसं महागडं ठरू पाहतंय ते देवरगाव या संघासाठी. जवळपास त्या ठिकाणी 16 धाबा खर्च झाल्यात. अखेरचा चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असेल. सुभाष पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्याला स्ट्राइक वरती बघायला मिळतोय. शॉर्ट पिच यावेळेस मात्र त्या ठिकाणी कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय त्या दरम्यान 2 धाबा त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करतायत. एरवी त्या ठिकाणी मुन्नाचं बॅकअप आपल्याला बघायला मिळालं. 2 धाब्यांवर समाधान मानावं लागेल. 3 षटके त्या ठिकाणी परिपूर्ण झालीत. धावफलकावरती या क्षणाला आपण 30 बघतोय, कारण तब्बल या षटकात 18 धाबा खर्च झाल्या. एक नामी संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झाला सुभाषचा. त्याचा पुरेपूर फायदा त्यानंतर आपल्याला बघायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. दहाची सरासरी या क्षणाला आपल्याला बघायला मिळते. 3 षटके पूर्ण झाली. 30 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचं अखेरचं षटक. हो, यावेळेस प्रकाश याच्या बॅटमधनं टॉप एज लागले त्या ठिकाणी. फाईन लेगला चेंडू चाललाय. पहिल्या चेंडूवरती चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आलाय. तो अंधेरेवाडी या संघासाठी चौकार त्या ठिकाणी प्राप्त होतोय. धावफलकामध्ये जोडला जातो. या चौकाराच्या साह्याने धावफलक या क्षणाला आपण बघतोय 34 या अंकावरती. तुकाराम पुन्हा एकदा त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. ऑन साइडला वाऱ्याचं सत्र बघायला मिळतंय. त्याच अनुषंगाने फलंदाजी करण्याचं ट्राय केलं जातंय. वाईड घोषित केले पंचाने. एक एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये जोडली जाते. धावफलक त्या ठिकाणी वाढला जातोय 35 या अंकावरती. शॉर्ट पिच यावेळेस मोठा फटका तर डेफिनेटली बघायला मिळतो. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय या क्षणाला सुभाषने. 1 धाव धावफलकामध्ये जोडली जाईल. धावफलक या क्षणाला 36 अंकावरती आपण बघतोय. तो अंधेरेवाडी या संघाचा.
4 चेंडू अद्यापही शिल्लक असतील. या ठिकाणी कितपत धावफलक उभारला जातोय यावेळेस तर सन्मानजनक धावफलकापर्यंत डेफिनेटली वाटचाल बघायला मिळाली. यावेळेस जाणून बुजून त्या ठिकाणी थर्ड बँडला तटवलंय. चांगल्या धावा त्या ठिकाणी प्राप्त होतील. पाठलाग केला जातोय. अंतिम क्षणी त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडूला. चेंडू चौकाराने निघून गेलाय. त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर 4 धावा या क्षणाला येतील. अनुक्रमे तिसरं आणि चौथं षटक मात्र या क्षणाला महागडं ठरू पाहत आहे ते देवरगाव या संघासाठी. जवळपास त्या ठिकाणी 40 गाठली ती अंधेरेवाडी या संघानं. 3 चेंडूंचा पल्ला अद्यापही शिल्लक असेल ती पहिल्या इनिंगचा. त्या ठिकाणी तुकाराम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहे. चांगल्या धावा त्या ठिकाणी आपण सुभाष या बॅटरच्या बॅटमधनं बघतोय. अत्यावश्यक धावा त्या ठिकाणी जोडल्या जातात. यावेळेस मात्र आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी कव्हर्समध्ये फटका सजला गेला. चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय चौकारासाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार त्या ठिकाणी सजला गेलाय. धावफलक या क्षणाला 44 या अंकावरती. दोन चेंडूंचा खेळ अद्यापही शिल्लक मात्र ऑन साईडला हवेचं सत्र बघायला मिळते. यावेळेस हवाई फायर चढवले जात आहे. ऑफसाईडच्या दिशेने मात्र ग्राउंडच्या सह्याने खेळून काढलं जातंय सुभाषकडनं. हो यावेळेस चांगला चेंडू गुडलाईन स्पॉटवरती सोडलं गेलंय. आवश्यक तितकी उसळी त्या ठिकाणी प्राप्त केली चेंडूने. एक डॉट या क्षणाला लागला जातोय. पहिल्या इनिंगचा अखेरचा चेंडू शिल्लक असेल. त्या ठिकाणी तुकाराम पुन्हा एकदा राऊंड द विकेटच्या बाजूने आपल्या बॉलिंग मार्कवरती येत आहेत पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. शॉर्ट पेज यावेळेस मिड विकेटला चांगला फ्लॅट फटका. उसळी चांगली वन बाउन्स निघून जाईल सीमारेषा पार चौकारासाठी. पहिल्या इनिंगची त्या ठिकाणी समाप्ती झाली. धावफलक या क्षणाला आपल्याला बघायला मिळतोय तो 48 या अंकावरती. 12च्या सरासरीनं पाठलाग करायचा असेल. 49 धावा टार्गेट असेल ते देवरगाव या संघासमोर. तिसऱ्या आणि चौथ्या षटकात तब्बल धाव या ठिकाणी विचार केला तर 36 धावा खर्च झाल्या त्या ठिकाणी गोलंदाजाकडनं. अनुक्रमे लकीनानी मुन्नानं चांगलं हाताळलं. केवळ 2 षटकात 12 धावा. त्यानंतरच्या उर्वरित 2 षटकांमध्ये मात्र त्या ठिकाणी 36 धावा खर्च केल्यात देवरगाव संघाच्या गोलंदाजांनी.
सामन्याला सुरुवात होते त्या ठिकाणी 49 धावांचं टार्गेट असेल. ज्ञानेश्वर पहिले षटक त्या ठिकाणी हातात आहेत. पहिलाच चेंडू चांगल्या टप्प्यावरती मार्गस्थ केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. डॉटने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरनं सुरुवात केली. यावेळेस ट्राय केलाय बिगचा फटका बघायला मिळालाय. चेंडू त्या ठिकाणी आउट ऑफ पार्क गेलाय 6 धावांसाठी. चांगलं मिडल केलंय चेंडूला. कमालीचा त्या ठिकाणी फटका. नवीन चेंडूला त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर फेकून दिलंय. त्या ठिकाणी चांगले संकेत दिलेत देवरगाव संघासाठी योगेशनं. कारण पहिल्या सामन्यात आपण स्ट्रगल करताना योगेशला बघितलं. कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाली नाही. एक षटकार केवळ त्या ठिकाणी बघायला मिळाला. याही त्याच अनुषंगाने सुरुवात तर झाली, मात्र त्या ठिकाणी कन्वर्ट कशा प्रकारे करतायत पाहणं योग्य ठरेल. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा त्या ठिकाणी तयार आपल्याला बघायला मिळत आहेत. फुलटॉस यावेळेस मिड विकेटला पॉवर प्लेचा फायदा होईल. खाली क्षेत्र असेल, चेंडू निघून जाईल. वन बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक 2 प्रहार त्या ठिकाणी तर आपल्याला बघायला मिळाले या क्षणाला. ते योगेश या बॅटमध्ये यावेळेस चांगला सूर गवसला गेलाय. यावेळेस ग्राउंडच्या सह्यानं यावेळेस शॉर्ट मिडऑन मध्ये चांगलं फील्ड त्या ठिकाणी बघायला मिळालंय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. डॉट डिलिव्हरी या क्षणाला लागली जाते. 4 चेंडू हाताळले गेले. 10 धावा त्या ठिकाणी खर्च झाल्यात. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस मात्र चांगला स्विंग, एक काटा बदलणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. अखेरचा चेंडू शिल्लक असेल या क्षणाला. शॉर्ट पिच. यावेळेस चेंडू स्क्वेअर लेगला निघून चाललाय. सीमा रेषा पार. चौकार. षटकाची त्या ठिकाणी समाप्ती झाली. पहिलं षटक त्या ठिकाणी संपलं गेले. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. समीकरण या घडीला बदललं गेलंय. 18 चेंडू आणि अठरा चेंडू आणि 35 धावा. समीकरण या घडीला बघायला मिळतंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी त्या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आपल्याला सुभाष बघायला मिळतो. स्ट्राईक वरती त्या ठिकाणी तुषार असेल. या क्षणाला योगेशने कमालीचा स्टार्ट तर त्या ठिकाणी मिळवून दिलाय देवरगाव संघाला. यावेळेस पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. त्याच अनुषंगाने मात्र लकीला थांबवून ठेवले, कारण लकी एक चांगला बॅटर. मात्र यावेळेस वाऱ्याच्या प्रवाहाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी दोनही राईट हँडेड बॅटर आपल्याला देवरगाव संघाचे बघायला मिळत आहेत. त्याच अनुषंगाने चांगला फायदा त्या ठिकाणी उचललाय त्या ठिकाणी योगेश या बॅटरनं. पहिला चेंडू त्या ठिकाणी एक्स्ट्राचा हाताळलं गेलंय. एक अवांतर धाव धावफलकामध्ये जोडली जाईल वाईडच्या स्वरूपात. धावफलक या क्षणाला आपल्याला बघायला मिळतोय 15 या अंकावरती. 18 चेंडू आणि 34 धावा. समीकरण या घडीला बनलं गेलंय. यावेळेस कमालीचं हाताळलं गेलंय. गुड लेंथ वरती त्या ठिकाणी चेंडूला सोडलं गेलंय. अतिरिक्त चांगली उचळी त्या ठिकाणी बघायला मिळाली. डॉट चेंडू या क्षणाला जमा होतोय.
17 चेंडू आणि 34 धावा समीकरण या घडीला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुभाष त्या ठिकाणी मार्गस्थ झालेत. यावेळेस मात्र त्या ठिकाणी मिड ऑफ रिझनला खेळून काढलाय. डीप मध्ये बॅकअप येते चेंडूवरती केवळ सिंगल त्या ठिकाणी प्राप्त करतायत. या षटकात मात्र चांगली गोलंदाजी हाताळताना सुभाष अद्यापर्यंत बघायला मिळालाय. कंटिन्युअली सातत्य अखेरपर्यंत कशा प्रकारे राहते पाहणं योग्य ठरेल. कारण यावेळेस आक्रमक फलंदाज योगेश स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतो देवरगाव या संघाकडनं. हो यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी मिडॉनला त्या ठिकाणी प्रकाश आपल्याला बघायला मिळतोय. हलकसा फंबल दुसऱ्या धावेसाठी ट्राय केलाय. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. हलकस फंबल त्या ठिकाणी नाकार दिला योगेशनं. 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. तीन चेंडू हाताळले गेले त्या ठिकाणी 4 धावा खर्च झाल्यात. हो यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले त्या ठिकाणी. शॉट मिडॉनकडे स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी फील्ड करतायत. केवळ सिंगल त्या ठिकाणी जमा होईल. दुसऱ्या षटकाचा डेफिनेटली कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचं चांगलं त्या ठिकाणी सांभाळलं जाते. चांगल्या योग्य ट्रॅकवरती चेंडूला सोडलं जात आहे. यावेळेस सामना डेफिनेटली रंगतदार होईल कारण सलामीची जोडी आक्रमक जोडी अजूनही मैदानात आपल्याला बघायला मिळते. चांगल्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव असलेले हे दोनही बॅटर या क्षणाला नॉट आउट आपल्याला धावपट्टीवरती बघायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी खेळून काढलंय. कव्हर्स मध्ये एक सिंगल परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा योगेश कडनं नकार दिला गेलाय. येणारे त्या ठिकाणी 12 चेंडू मात्र अखेरचे निर्णायक असतील दोनही संघासाठी. कारण सुभाष या षटकात आपण बघतोय या क्षणाला अखेरचा चेंडू हाताळतील. शॉर्ट पिच यावेळेस फटका फसला गेलाय. झेल कॅरी होईल का? या झेल तर कॅरी त्या ठिकाणी नाही झालाय. मात्र 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करतायत. यावेळेस 2 धावा येतील त्या देवरगाव संघाच्या धावफलकामध्ये. षटकाची त्या ठिकाणी समाप्ती झाली. धावफलक या क्षणाला आपल्याला बघायला मिळतोय तो 22 या अंकावरती. 12 चेंडू आणि 27 धावा. पुन्हा एकदा चांगलं प्रेशर मध्ये आणून ठेवलंय या क्षणाला देवरगाव संघाला. चांगल्या स्थितीत त्या ठिकाणी नेऊन ठेवले ते सुभाषने अंधेरेवाडी या संघाला. पहिले षटक त्या ठिकाणी काहीसं महागडं ठरलं गेलं. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी सुभाषनं हाताळली. एक अष्टपैलू कामगिरी या सामन्यातली आपल्याला सुभाषकडनं बघायला मिळाली. फलंदाजी चांगलं कार्य केलं. यानंतर गोलंदाजी सुद्धा एक षटक हाताळायचं होतं किमान चांगलं त्या ठिकाणी हाताळलं गेलं. यावेळेस प्रकाश आपल्याला बॉलिंग मार्क वरती बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कमबॅक करायचा असेल तर त्या ठिकाणी चांगला जोर मात्र त्या ठिकाणी देवरगाव संघाच्या बॅटर्सला लावावा लागेल. मनगट त्या ठिकाणी अवळावी लागतील. कारण बिगचे प्लाय यावेळेस 13.50च्या सरासरीनं पाठलाग करायचा असेल तो येणाऱ्या धावेंचा त्या ठिकाणी तुषार आणि योगेश या बॅटरला. शॉर्ट पिच यावेळेस फटका फसला गेलाय. खाली क्षेत्र असेल. चेंडू कॅरी होणार नाही. सिंगल प्राप्त केले. योगेश कडनं नकार दिला गेलाय. केवळ एक सिंगल येईल. 11 चेंडू आणि त्या ठिकाणी 26 धावा असं समीकरण या घडीला बघायला मिळतंय. यावेळेस फटका डेफिनेटली चांगला सजला गेला. त्या ठिकाणी कव्हर्स रिजन मध्ये फटका चाललाय. सुभाष आलाय चेंडूवरती. कमालीचा थ्रो त्या ठिकाणी बघायला मिळालाय. प्रमुख फलंदाज त्या ठिकाणी योगेश या क्षणाला माघारी परततोय. एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी या क्षणाला मिळते ते अंधेरेवाडी संघाला. कारण प्रमुख फलंदाज ज्याच्यावरती दुरावलंबून असते त्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय.
10 चेंडू आणि 25 धावा. पवन न्यू बॅटर त्या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. निर्णायक क्षणी मात्र चांगलं विकेट त्या ठिकाणी प्राप्त करून दिलंय ते सुभाष या क्षेत्ररक्षकानं. एक चांगला टीमवर्क त्या ठिकाणी म्हणावं लागेल. चांगलं विकेटच्या मागे त्या ठिकाणी कलेक्ट केलं अशोकनं आणि एक बिग विकेट त्या ठिकाणी मिळवून देण्यात या दोघांचा चांगला सिंहाचा वाटा राहिला गेलाय. ट्राय केलंय यावेळेस इनसाइड आउटला त्या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू येतोय. नितीन येतोय चेंडूवरती केवळ सिंगल. या दरम्यान मात्र क्षेत्ररक्षण चांगलं सुधारलं जातंय ते अंधेरेवाडी सिंगाचं. कमालीचं त्या ठिकाणी 3 चेंडू हाताळले गेलेत. केवळ 3 धावा खर्च झाल्यात. प्रेशर सिच्युएशन त्या ठिकाणी बघायला मिळते देवरगाव संघासमोर. शॉर्ट पिच यावेळेस पुन्हा एकदा पटका पसला गेलाय. झेल मात्र या क्षणाला ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेसाठी ट्राय केलं जात आहे. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत बॅटर. काहीसा हताश निराश त्या ठिकाणी गुलाब आपल्याला रिॲक्ट होताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडूंमध्ये मात्र एक बिगचा पटका त्या ठिकाणी खेळावा लागेल. ट्राय करावं लागेल सामन्यात पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल देवरगाव संघाला. प्रकाश पुन्हा एकदा त्या ठिकाणी मार्गस्थ होता. ट्राय केलंय लॉंग ऑनला येतो चेंडू. 1 बाउंस सीमा रेषा पार. चौकार. सात चेंडू आणि 18 धावा. विजयासाठी आवश्यक 7 चेंडू 18 धावा. या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असेल. सात चेंडू आणि 18 धावा. तुषार अजूनही त्या ठिकाणी स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळते. यापूर्वीच्या चेंडूवरती लॉंग ऑनला चांगला चौकार प्राप्त केलाय. या बायटरनं अखेरचा चेंडू निर्णायक असेल. यावेळेस बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी स्थिरावला गेलाय चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयास केला गेलाय. यावेळेस एक सिंगल प्राप्त होते. विकेट त्या ठिकाणी षटक संपलं गेलंय. धावफलक या क्षणाला आपण बघतोय 6 चेंडू आणि 17 धावा. ज्ञानेश्वर त्या ठिकाणी हे निर्णायक षटक हाताळतायत. 6 चेंडू आणि 17 धावा. तुषार त्या ठिकाणी स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळत आहे. रोमांचक सामना त्या ठिकाणी बघायला मिळतो. बेगचा ब्लो बघायला मिळालाय. चेंडू आउट ऑफ पार गेलाय. षटकार लागला गेलाय. 5 चेंडू आणि 11 धावा. समीकरण या घडीला बनलं गेलाय. पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी आक्रमण बघायला मिळालंय. 5 चेंडू 11 धावा.
हृदयाचे ठोके वाढण्याची सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते दोन्ही संघांमध्ये. कारण काळजाचा ठोका चुकवणारा फटका त्या ठिकाणी तुषारच्या बॅटमधनं बघायला मिळालाय. लोकल बॉईज जवळपास त्या ठिकाणी खेळताय. त्याच अनुषंगाने फुलटॉस यावेळेस लो फुलटॉस विकेटच्या पाठीमागे चांगली सुरक्षा भिंत. यावेळेस मात्र एक डॉटने आत्मविश्वास वाढला जाईल तो अंधेरेवाडी या संघाचा. 4 चेंडू आणि 11 धावा. अखेरपर्यंत रोमांच बघायला मिळतोय. पंचांचं प्रेडिक्शन त्या ठिकाणी चांगलं बघायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी प्रेडिक्शन चुकीचं बघायला मिळत नाही. कारण चांगल्या अनुभवाचा फायदा त्या ठिकाणी अशोक बदाते आपल्याला बघायला मिळत आहेत. ट्राय केलाय, एज लागलाय, झेल सुटला गेलाय, सिंगल साठी ट्राय करताय, सिंगल त्या ठिकाणी आली. न्यू बॅटर पवन त्या ठिकाणी स्ट्राईक वरती असेल. यावेळेस जमेची बाजू त्या ठिकाणी अंधेरेवाडी संघाची. तुषार नॉन स्ट्राईक एंड वरती आलाय. पवनला त्या ठिकाणी हवाई बाहेर चढवावं लागेल. 3 चेंडू आणि 10 धावा. 1 चेंडू डॉट. पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रेशर बिल्डअप होईल ते देवरगाव या संघावरती. मात्र काही सजेशन काही टिप्स त्या ठिकाणी द्याव्या लागतील त्या तुषार याच्याकडनं पवन या बॅटरसाठी. हवायचा त्या ठिकाणी ऑन साईडला हवा वाहते. पश्चिमेकडून त्या ठिकाणी पूर्वेकडे हवेचं पलायन बघतोय. त्या अनुषंगाचा फायदा होईल का पवन बॅटरला? आक्रमण होईल का? फुलटॉस हाताळला गेलाय. यावेळेस मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. मिसफील्ड झालाय. दुसऱ्या धावेसाठी ट्राय करतायत. तिसऱ्यासाठी रिस्क घेतली तुषारना. तुषार मार्गस्थ आपल्याला बघायला मिळतात. 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण जोडल्या जात आहेत. 3 धावा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 7 धावा. जमेची बाजू त्या ठिकाणी देवरगाव संघाची. तुषार स्ट्राईक वरती गेलाय. चांगला खेळतोय. इन्फॉर्म बॅटर आहे. या क्षणाला मात्र हा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल, कशा प्रकारे त्या ठिकाणी बॅटर कडनं खेळला जाईल, काही क्षणात आपल्या समोर त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल. कमालीचा सामना. अखेरपर्यंत संघर्ष बघायला मिळतोय दोनही संघाकडनं. काय कमालीचा हा सामना बघायला मिळालाय. सामना कुणीही जिंको, प्रेक्षक वर्गाच्या पसंतीस उतरेल असा सामना त्या ठिकाणी बघायला मिळतोय. हो एक्स्ट्राचा आहे, पण यावेळेस माइंड डिस्टर्ब करण्याचं काम त्या ठिकाणी गोलंदाजाकडनं बघायला मिळालंय. पूर्व तयारी, पूर्व अनुमान लावला जातोय. कोण जिंकेल, कोण हारेल, त्या ठिकाणी निर्णायक चेंडू हाताळला जातोय. ट्राय केलाय बिग साठी. चेंडू निघून चाललाय त्या ठिकाणी सीमारेषा पार. षटकार. 1 चेंडू 1 धाव. सामना बरोबरीत आलाय. तुषार त्या ठिकाणी भन्नाट फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय या क्षणाला. काय कमालीचा सामना त्या ठिकाणी बघायला मिळालाय. 2 ला 7 हव्या होत्या. 5व्या चेंडूवरती त्या ठिकाणी फाईन लेगला त्या ठिकाणी बिग फायर त्या ठिकाणी बघायला मिळालं तुषार या बॅटर कडनं. षटकारासाठी चेंडूला पाठवून दिलाय. 1 चेंडू आणि 1 धाव. अखेरपर्यंत संघर्ष बघायला मिळतोय. जवळपास त्या ठिकाणी प्लॅनिंग काही आखलं गेलंय ते अंधेरेवाडी संघाच्या संघनायकाकडनं. मात्र प्लॅनिंग त्या ठिकाणी सक्सेस होईल का, की प्लॅनिंग वरती त्यांच्या मनसुब्यावरती पाणी फेरलं जाईल का? तुषार असेल, कारण मोठा प्रवाह सहजरित्या पार होतोय. छोटा पार करताना यावेळेस अडथळा निर्माण होतोय. यावेळेस मोठ्या पटक्यांचं फिनिशिंग टच बघायला मिळालाय. यावेळेस सामना जिंकलाय तो देवरगाव संघानं. दोनही संघांचं त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल, टाळ्या वाजवाव्या लागतील. सामना कमालीचा बघायला मिळालाय.
चला जलालपूर संघ संघनायक टॉस साठी या बरं फास्ट या, कारण तुमचा प्रतिस्पर्धी माळेगाव संघ या ठिकाणी